हे बघा ना, फोटोशूट साठी एकदम भारी आहे. कुणाला येत असेल ना तर ह्या साईड इकडे या, मस्त फोटोशूट साठी एकदम खूप भारी आहे. आपला सूरज भाऊ खुश झालाय खूप. साईडला बाबा पण व्यायाम करतायत. असं इथं बनवलंय हे ग्राउंड. ह्या ग्राउंड बद्दलच्या ज्या माझ्या आठवणी आहेत त्या तुम्हाला मला सांगायला आवडेल. कारण 4-5 वर्ष अगोदर झाले मी अकॅडमी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होतो. हा गेट आहे, ह्या गेट मध्ये एंट्री केली की समोरच पूर्ण एक ग्राउंडचा व्ह्यू आहे. असं खूप भारी वाटतं. समोर आपला मेन हायवे आहे, इकडे पोलीस चेकिंग वगैरे चालू असते. आणि समोर जी अजमेराची मोठी बिल्डिंग आहे. तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चेंबूरमध्ये आहे आणि सकाळचे वाजले आहेत 7 आणि मी आलो आहे. आमच्या इथे गार्डन आहे जे अजमेरा, तिथे घेऊन आलोच. आणि आपल्यासोबत आहे सूरज भाऊ, फॉरेनर सूरज भाऊ. यांना तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, तोच आपला फॉरेनर सूरज भाऊ आहे. तर सूरज भाऊ, तुला काय बोलशील आपल्या व्हिडिओमध्ये, तू काय सांगशील? तर आमच्या समोर एक तलाव आहे छोटस आणि जे आम्ही मस्त बसतो, तुम्हाला दाखवतो मी. माझ्यासमोर तुम्ही बघायचा ना, हे तळ आहे. हे अजमेरा या ग्राउंडच्या बाजूला छोटस तळ आहे. ते सकाळी आहे ना, बदक झाले, चिमण्या वगैरे झाल्या, कबूतर वगैरे झाले, सगळे पक्षी जेवढे आहेत सगळे इथं पाण्यात आंघोळ वगैरे करत असतात. आता इथं नाही आहेत, तुम्हाला मी आज दाखवले असते. छोटस तळ या बाजूला पूर्ण असं झाडं वगैरे आणि या साईडला गार्डन आहे. मला मी गार्डन पण दाखवतो, पण समोरचा बघायला नाही. एकदम मस्त वाटतं शांत बसायला. असं कट्टा इथून कट्ट्यावर बसायचं ह्या साईडला आणि समोरच हा जो व्ह्यू इथून असं बाहेर वाटतं एकदम सगळं शांत शांत. जे वातावरण आहे ना इथलं मस्त आहे, एक नंबर. तर बघा किती मस्त आहे. छोटंसं तळ आहे पण एकदम भारी आहे. छोटंसं एका जंगलात तुम्ही येणार पुढे पुढे असं, आणि ह्या इकडे आल्यावर पूर्ण असं छोटंसं तळ आहे एकदम. सकाळी इथले मस्त असतं व्ह्यू, कारण इकडे सकाळी बदक वगैरे सगळे काही असतं, पक्षी वगैरे असतात. तर आपण जाऊया आता बाहेर. तुम्हाला हे समोर बघायला भेटत असेल कसा रस्ता आहे बाहेर. बाजूला पूर्ण असे बांबू, आपल्याकडे बोलतात ना मेस, आमच्याकडे मेसीचं बांबू बोलतात, त्याची सगळी झाडी आहे. ह्या साईडला पण पूर्ण तशीच झाडी आहे. ए हम लोग के इधर उसको बांबू बोलते, बांबू, मेस का बांबू. हे वाला कोणता पेड़ मालूम नाही. हे बघा, हे झाडं वगैरे अशी आहेत. खूप भारी वाटते. आजूबाजूला जंगल छोटंसं, आणि ह्या साईडला असा पूर्ण रस्ता बाहेर जायला, आणि ह्या साईडला पण पूर्ण बांबूचं असे झाडे आहे. आपण बाहेर जाऊया. तर खूप दिवस झाले होते आपली आणि सूरज भाऊची भेट होत नव्हती, कारण कामामुळे आपण गडबडीत होतो. आणि मग मी सेकंडला वगैरे असलो की रात्री 11-12 वाजता यायचो घरी. मग आमची भेट होत नव्हती. पण आज मी नाईट आहे माझी आणि सूरज भाऊ घरी होता, तर मला बोलला आपण भेटूया म्हणून. मग आम्ही सकाळच आलो ग्राउंडवरती आणि थोडं गार्डनला वगैरे फिरलो. तर सूरज भाऊ आपल्या ह्या साईडला आहे. तर कैसा लगा भाई, आज बहुत दिन के बाद हम लोग मिल रहे हैं. तो यार बहुत दिनों बाद मिले. तो फॉरेनर सूरज भाऊ को आपने जो गणपती का, फॉरेनर सूरज भाऊला तुम्ही जो गणपतीचा आपल्या व्हिडिओ काढले होते त्यामध्ये बघितलं असेल. तर आपण खूप दिवसांनी सूरज भाऊला भेटायला आलोय. तर सूरज भाऊ, कसं वाटतं आज गार्डन लेवून सकाळी? एकदम मौसम एकदम भारी आहे, एकदम बढ़िया मौसम भी बढ़िया और वाइब भी अच्छी आ रही है. एकदम फुल शांति, एकदम मस्त, अच्छा फीलिंग, बढ़िया लग रहा है यहाँ. हां. तर आपला सूरज भाऊ आहे ना, आज तो आता पहिला तो होता दिल्लीला जो जॉब वगैरे करायचा एअरपोर्टमध्ये. तर आता तो आला आहे मुंबईला आणि मुंबईला तो जॉब वगैरे करतो, आपल्यासोबत असतो आणि आपल्या एरियामध्येच राहतो. आणि तो आता आपल्यासोबत आला आहे ग्राउंडवरती फिरायला. त्याला मी घेऊन आलो गार्डन दाखवायला वगैरे. खूप दिवसांनी आमची भेट झाली. तर मी तुम्हाला माझ्या पाठीमागे दाखवतो जी झाडं आहेत ना, हे पूर्ण ग्राउंड आहे. पहिलं तुम्हाला मी ग्राउंड दाखवतो कसं आहे समोरचं. हे समोरचं पूर्ण ग्राउंड आहे. इथं आम्ही डेली संडेला आमच्या गावची पण मुलं इकडे येतात खेळण्यासाठी. हे पूर्ण असं मोठं ग्राउंड आहे. संडेला खूप गर्दी असते आणि सकाळी तुम्ही मॉर्निंगला 7 वाजता आलात ना, 6-7 वाजता, पण तिथं पण गर्दी असते. खूप लोक चालायला वगैरे खेळण्यासाठी वगैरे येत असतात. आणि पूर्ण बघाल ना, खूप मस्त ग्राउंड आहे, पूर्ण हिरवगार ग्राउंड आहे. आणि मध्ये क्रिकेटचे 2-4 पिच आहेत. ह्या साईडला पण असे पिच बनवतात. जसं आता उन्हाला पडेल, दसरा खतम होईल ना, त्यानंतर मग पिच बनवायला सुरुवात होते. आणि संडेला खूप गर्दी असते. मी तुम्हाला एक दिवशी संडेची पण व्हिडिओ काढून दाखवेन. आणि त्या साईडला आता मुलं आहेत, वर्कआउट वगैरे करतात. ह्या साईडला क्रिकेट वगैरे खेळतात आणि ह्या साईडला फुटबॉलचं वगैरे चालू असतं डेली. आता कोण आहे नाही, मी खूप जरा लेट आला, तर 9 वाजले आहेत. आणि ह्या साईडला तुम्हाला झाडे वगैरे बघायला भेटत असली. झाडं बघा ना, खूप भारी वाटते. ही मोठी झाडं आहेत आतमध्ये. हे बघा, हे झाड कोणतं आहे मला पण माहिती नाही. खूप मस्त वातावरण असं. सकाळी तुम्ही 7 वाजता आलात ना चालायला वगैरे, आम्ही येतो कधी चालायला इथे ग्राउंडवरती.
खूप सकाळचं वातावरण एकदम भारी असतं. आणि आज सूरज भाऊच्या निमित्ताने आपण आलोय, खूप दिवसांनी त्याला भेटलो पण आहे आणि आज खूप दिवसांनी आपण चालायला आलो. एक मस्त व्ह्यू असतो सकाळचा. हे बाजूला असं ही झाडं मस्त आणि समोर जसं हिरवगार मैदान आणि बाजूला बिल्डिंग वगैरे आणि साईडला समोर तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा कसं आहे, हे झाडाला मस्त फुलं वगैरे आलेत. हे तुम्हाला मी जवळ एकदम फुल नेऊन दाखवतो बघा, किती भारी वाटते बघायला. सूरज भाऊला पण माहिती नाही कोणतं फुल आहे, पण खूप भारी वाटतं. ह्या पूर्ण झाडाला बघा ना, असं सकाळी सकाळी आम्ही फिरतो आणि असं मस्त झाडावरती फुलं वगैरे बघायला भेटतं आणि पूर्ण हे भारी वाटतं असं बघायला. फोटोशूट साठी मस्त आहे रे हे. हे बघा ना, फोटोशूट साठी एकदम भारी आहे. कुणाला येत असेल ना तर ह्या साईड इकडे या, मस्त फोटोशूट साठी एकदम खूप भारी आहे. आपला सूरज भाऊ खुश झालाय. खूप दिवसांनी आम्ही ग्राउंडला आलो. सकाळी वातावरण एकदम मस्त आणि असा व्ह्यू बघायला भेटतो, अशी झाडी वगैरे बघायला भेटते. खूप भारी वाटलं. साईडला मस्त हिरवगार वातावरण आहे. मुंबई महानगरपालिकेचं ग्राउंड आहे आणि ह्या साईडला बघायला भेटत असेल तुम्हाला हे पोस्टर लावलेलं आहे. आणि त्या साईडला एक पाटी रोड आहे ना, तो माऊलवरनं रोड येतो आणि सीधा CSTला तुम्ही जाऊ शकता. ह्या रोडनी तुम्हाला गाड्या वगैरे बघायला भेटत असेल तुला तो CSTला रोड सरळ. हा इकडनं एक गेट आहे याला आणि समोर जर मुलं प्रॅक्टिस वगैरे सगळी ग्राउंडवर करत असतात. साईडला आपला सूरज भाऊ बसलाय, मस्त आराम करतोय. तुम्हाला ह्या साईडला दाखवतो, हे छोटंसं इथे एक पिच बनवलं आहे बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी. आणि ह्या साईडला झाडं बघा खूप भारी. ह्या साईडला जे ग्राउंड आहे ना, ग्राउंड मध्ये जे झाडं आहेत ना खूप भारी वाटतात. ते आकर्षणाचं एक ठिकाण आहे झाडांमुळं. हे झाडं बघा, त्यावर मस्त अशी लाल लाल झाडं लागले, फुलं लागलेत. सॉरी, ही पूर्ण अशी जे तुम्ही बाजूला फुटपाथ बनवलाय चालण्यासाठी, त्याचा पूर्ण फुटपाथला अशी झाडं आहेत फुलांची वगैरे. आणि ह्या साईडला हे बघा, हे झाडं वगैरे कसे आहेत. पूर्ण ग्राउंडमध्ये खूप झाडं आहेत आणि खूप मस्त आहे. आणि हे छोटंसं एक पिच बनवलं होतं बॉक्स खेळण्यासाठी. ह्या साईडला एक पिच आहे, इकडे तुम्ही एक पिच एक पाठी एक थोडंसं पिच आहे बॉक्स खेळण्यासाठी. आणि इकडे तुम्ही ह्या साईडला बॉक्स खेळू शकता. आणि ह्या साईडला एक सिमेंट विकेट बनवली, ती तुम्हाला दाखवतो मी समोर माझ्या. हे एक सिमेंट विकेट बनवले क्रिकेट खेळण्यासाठी. मला पुढे जाऊन दाखवतो. एक थोडासा व्यायाम करण्यासाठी एक बनवलंय ते सेक्शन, तुम्हाला दाखवतो कसं बनवलंय. मला हे समोर दाखवतो मी. हे समोर जे आहे ना, ते छोटं व्यायाम करण्यासाठी बनवलं आहे. आणि ह्या साईडला सगळी जे वयस्कर माणसं वगैरे आहेत, जे मुलं वगैरे पण आहेत, जे प्रॅक्टिस वगैरे ग्राउंड करतात ती मुलं पण, आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पण ह्या इथं ग्राउंडवरती येऊन सकाळी प्रॅक्टिस वगैरे करत असतात. प्रॅक्टिस म्हणजे जसे की व्यायाम वगैरे करत असतात. ह्या साईडला हे सगळं बनवलं. आणि ह्या साईडला तुम्हाला बाबा बघायला भेटत असतील. ह्या साईडला बाबा पण व्यायाम करतायत. असं इथं बनवलंय. हे ग्राउंड ह्यासाठीच भारी वाटतं कारण की पूर्ण ग्राउंड खूप मोठं आहे. मला वाटतं पूर्ण 700 मीटरचा पूर्ण गोल राऊंड असेल. आणि चालण्यासाठी पण आहे आणि तो व्यायाम करण्यासाठी पण आहे. थोडंफार तुम्ही एक्सरसाइज वगैरे करू शकता. ह्या साईडला आपले बाबा पण एक्सरसाइज करतात. आणि ह्या ग्राउंड बद्दलच्या ज्या माझ्या आठवणी आहेत त्या तुम्हाला मला सांगायला आवडेल. कारण 4-5 वर्ष अगोदर झाले मी अकॅडमी कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा मी कुर्ल्याला अकॅडमीला वगैरे जात होतो आणि सकाळी मी कुर्ल्याला अकॅडमीला वगैरे जायचो. तिथे ग्राउंडची वगैरे आणि एक्झामची वगैरे प्रॅक्टिस करायचो. आणि जेव्हा माझ्याकडे संध्याकाळी जेव्हा वेळ माझ्याकडे भेटायचा ना मला, तेव्हा मी ह्या ग्राउंडवरती येऊन डेली प्रॅक्टिस करायचो संध्याकाळी. आणि खूप मस्त वाटायचं त्या टायमाला. आता 4-5 वर्ष होऊन गेली आणि सर्व आठवणी ह्या ग्राउंडच्या आहेत माझ्याबद्दल. माझ्या आठवणी आहेत त्या ग्राउंडबद्दल आणि खूप भारी वाटतं. आता इथं मी येतच राहतो सारखं आणि अजूनमधून पण येतच राहीन. माझ्यासमोर तुम्हाला दाखवतो. आता आपण हा मेन गेट जवळ आहोत आणि मेन गेटच्या समोरच ह्या साईडला थोडंसं काम वगैरे चालू आहे साफसफाईचं. डेली इकडे जे घास वगैरे कटिंग करण्यासाठी आहेत ना, 2-3 महिला असतात ते येत असतात आणि घास वगैरे कटिंग करत असतात. आणि समोर जायला आपले सिक्युरिटी मामा असतात इथे, दिवसभर असतात. आणि ह्या साईडला हा गेट आहे. ह्या गेटमध्ये एंट्री केली की समोरच पूर्ण एक ग्राउंडचा व्ह्यू आहे. असं खूप भारी वाटतं. समोर आपले वॉचमॅन मामा आणि हे सगळं साफसफाईचं काम चालू आहे. आणि हा मेन गेटमधनं तुम्हाला बाहेर जावं लागतं. आणि ह्याच्या बाहेरच तुम्हाला मेन जो हायवे आहे तो तुम्हाला हायवे दाखवतो. हा मेन हायवे आहे. इकडे पोलीस चेकिंग वगैरे चालू असते. आणि समोर जी अजमेराची मोठी बिल्डिंग आहे त्या समोरचं एक ग्राउंड आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओचं करणार आहोत एंड भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.